ओके, सो आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस. कॅन यू सी दिस लिटल एक्सपेरिमेंट आय डिड? वन सेकंड, लेट मी कनेक्ट. आज एका लॅपटॉप समोर बसलेलो आहे ना, लॅपटॉपवर पण नाही. लॅपटॉपवर कसं बसता येईल? नाही, बॅकग्राऊंड रिप्लेस केलं. छोटस ऑप्शन दे. एकच मिनिट, हा. वन सेक. बॅच चालू आहे आणि यू आर डिस्टर्बिंग मी. ओके, सो ज्यांना कोणा बोलायचं असेल ना, ते आज थोडस जोरात बोलावं लागेल बरं का. एकदम मोठे धाड आहे, स्पीकर नाही आज. ओके, सो वन सेक, हा. PC9. अरे तुम्ही आवाज नका करू रे, किती धिंगाणा घालता रे. चुकीचा क्वेश्चन होता. काय घेणार आहे? बॅचला बसायचं डायरेक्ट. हा, मग काय होणार त्याने? हा, त्याने जो आता आवाज जाऊच तर काय. ठीक आहे, सो आपण पुन्हा एकदा आज थोडीशी याचीच रिव्हिजन करूयात. माईक ऑन नाही का? ऑन येणार आहे. हा, ओके. सो आज थोडंसं नवीन लॅपटॉप आहे, त्यामुळे मला नाहीतरी पहिल्यापासूनच स्टार्ट करावं लागणार आहे, कारण जुन्या काहीच गोष्टी नाही यामध्ये. सो इच अँड एव्हरीथिंग. स्क्रीनला झूम होतं का यामध्ये? हां, झूम पण आहे. एव्हरीथिंग इज ओके. त्याला मी आता क्लोज करतो, एक नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करतो. सो लेट मी क्लोज दिस प्रोजेक्ट. वाव, Sir, आज your खूप screen not फास्ट visible, कॉम्प्युटर sir. एकदम. ओ अरे, सॉरी सॉरी यार, शिट 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 शिट, I just forget. मोहित का बरं लेट आला रे? ओके, आता विजिबल आहे. Yes, sir, visible, sir. ओके, थँक यू. सो लेट्स स्टार्ट. त्यालाच कंटिन्यू करूयात आज. आज पुन्हा नाहीतरी पहिल्यापासून स्टार्ट करावं लागणार आहे. दिस इज न्यू लॅपटॉप. आमचे त्याचे शिक्षक येतात शिकवायला, त्यांचा लॅपटॉप आहे. तर काय टाकलं होतं आपण? डिजँगो प्रोजेक्ट ट्युटोरियल. ओके, सो कुठलाही जँगोचा प्रोजेक्ट करताना आपल्याला टिपिकल काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. पहिली स्टेप असेल जँगो कॉन्फिगरेशन, दुसरं डेटाबेस कॉन्फिगरेशन आणि तिसरा ऍडमिन ऍक्सेस. तर आज आपण फक्त या 3 गोष्टी बघणार. उद्या तुम्ही या 3 गोष्टी टिपिकली करून यायच्यात. ओके, सो लेट्स चेक.
सगळ्यात सुरुवातीला जँगो कॉन्फिगर करायचा आपल्याला. सो कोणी सांगू शकेल काय करायचं पहिली स्टेप? खूप वेळा केली आपण आता ही. चॅट मध्ये सांगा. सो व्हेरी फर्स्ट टर्मिनल मध्ये जाऊयात. इथे पॅकेज डाउनलोड करून घेणार आपण. PIP इन्स्टॉल. सो पॅकेज डाउनलोड होत आहे. दुसरी स्टेप कोणी सांगू शकेल काय आहे? दुसरी स्टेप पट 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 सांगा कोणीतरी. स्टार्ट प्रोजेक्टची आहे. करेक्ट. नाव आता काहीतरी वेगळं देऊ यार आपण. फोल्डरला नाव आपलं POLL आहे आणि प्रोजेक्टला नाव आपण पोल्स असं देऊ. ठीक आहे, दोन्ही तेच देऊ. लेट्स सी काय होईल ते बघितलं जाईल. सो प्रोजेक्ट स्टार्ट केला. थर्ड प्रोजेक्ट कुठली राहील? थर्ड स्टेप कुठली राहील? करेक्ट. तर आपण एक ऍप स्टार्ट करू क्विज नावाचा. त्यामध्ये नसेल, परंतु आपण आज जस्ट एक स्टार्ट करूयात ना. सो स्टार्ट ऍप. इथे जेव्हा रिफ्रेश करू तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील. बट आज एक छोटीशी गोष्ट आपण मिस केली बघा. इथे जेव्हा आपण स्टार्ट प्रोजेक्ट केला आणि पोल्सच्या पुढे आपण जेव्हा डॉट मिस केला ना, तर त्याच्यामुळे काय झालं बघा. पोल्स फोल्डर आहे आणि त्या पोल्स मध्ये पुन्हा एक पोल्स फोल्डर क्रिएट झाला. ठीक आहे, सो हे आपल्याला अपेक्षित नाहीये. त्यामुळे आपण एक काम करूयात, पूर्णच्या पूर्ण पोल्स फोल्डर डिलीट करूयात. One sec, let me check. Can I delete the folder? Okay. So याला मी डिलीट करतो. Manage py. Again I am deleting this. पोल्स लाही डिलीट करतो. क्विज लाही डिलीट करतो. Okay, so project is created. Start app quiz. Everything is created. हा, कंटिन्यू. ओके, सो ही स्टेप झाली आपली. थर्ड स्टेप कुठली असेल बरं? कॅन एनीवन? करेक्ट. सर्व्हर रन केलेला आहे आपण. वाव, दिसतंय रे बाबा. मला याचीच भीती होती थोडीशी.
ठीक आहे, बघू अजून पुढे गेल्यावर थोडीशी भीती क्लिअर. नेक्स्ट स्टेप कुठली राहील? एक छोटस फंक्शन फक्त रन करून बघायचं असतं. मोस्टली ही आपली नेक्स्ट स्टेप असते ऍप झाल्यानंतर. परंतु आज आपण ते काहीच न करता सरळ डेटाबेस कॉन्फिगर करणार आहोत. नो फंक्शन्स, जस्ट गेट इन टू द डेटाबेस कॉन्फिगरेशन. डेटाबेस कॉन्फिगरेशन कसं करणार? सो SQLite मध्ये तर खूप इझी आहे. ओके, एक नवीन टर्मिनल घेऊयात आपण. इथे तुम्हाला लिहायचं आहे पायथॉन manage डॉट पाय मेक मायग्रेशन्स. ठीक आहे, ही कमांड आहे फॉर डेटाबेस विथ SQLite डेटाबेस सोबत आपल्याला हे जर करायचं असेल तर. ओके, जेव्हा पाय आणि ही असणार आहे आपल्या प्रोग्रामची दुसरी लाईन. मेक मायग्रेशन आपण करणार अँड सेकंड लाईन इज जस्ट मायग्रेट इट. म्हणजे डेटाबेसमध्ये ते क्रिएट होऊन जाईल. बट वी आर गोइंग फॉर MySQL. त्याचं कारण असं आहे का SQLite हा फक्त एक टेस्टिंग पुरता आहे आणि तो तुम्हाला असाही जमणार तसाही जमणार. जी नवीन गोष्ट आहे ती ही की तुम्हाला MySQLचा डेटाबेस कनेक्ट करता आला पाहिजे. सो हाऊ? त्यासाठी आपण जस्ट एक ट्युटोरियल मध्ये जाऊयात. इथे पार्ट 2 मध्ये यायचं आहे तुम्हाला, जिथे स्पेशली डेटाबेस कॉन्फिगरेशन असा मेनू दिसेल. ओके, सो डेटाबेस सेटअप थोडस खाली या. इंजिन मध्ये आयदर SQLite 3 आयदर पोस्ट आयदर MySQL. तो आपण ही लाईन कॉपी करणार फक्त. Ctrl+C. तुम्हाला पेस्ट करायचे आहे कुठे? सेटिंग्स मध्ये. तर मी इथे लिहितो चेंज सेटिंग्स आणि तुम्हाला ही लाईन एडिट करायची आहे तिथे. तो गेट इन टू दी पोल्स सेटिंग्स आणि इथे येणार डेटाबेसेस डिक्शनरी मध्ये. आणि इंजिन मध्ये जी व्हॅल्यू आहे सध्या SQLite 3 ची, आपण ती बदलवणार आहोत विथ Django DB बॅकएंड आणि MySQL. ठीक आहे, यू कॅन सी इट. त्यानंतर नेम आहे. नेम हे डेटाबेसचं नाव असेल. सो डेटाबेसचं नाव काय आहे तर आपण ते इथे बनवून घेऊयात. न्यू आणि एक डेटाबेस आपण बनवणार पायथॉन आणि याला लॅटिन किंवा कोणती तरी एक UTF-8 किंवा 16 जनरल CI क्रिएट. सो ही बनवली आपण. सो पायथॉन इज आवर नेम. आपण घेणार आता पायथॉन. कॅप्स मध्ये आपल्याला घ्यायचं युजर नेम. युजर नेम आपला रूट हा डिफॉल्ट असतो. त्यानंतर असणार पासवर्ड. पासवर्ड काहीच नाही याला. अँड लास्ट वन इज होस्ट. होस्ट काय आहे आपला तर लोकल होस्ट.
ओके. सो वन लिटल थिंग, इथे युजर नेम नाहीये, फक्त युजर आहे. ओके. आणि आता ही एक जस्ट अ थिंग, पेस्ट करता. नेक्स्ट थिंग एक ऍडिशनल आहे जे की याच्यात नाहीये तुम्हाला दिलेलं, परंतु आपल्याला ही एवढ्या एक 2 लाईन पेस्ट कराव्या लागतील. एक MySQL ची डेटाबेस लायब्ररी आपल्याला पूर्ण डाउनलोड करून घ्यावी लागेल init.py मध्ये. कंट्रोल V, इथे py.mysql पॅकेज इम्पोर्ट. After importing this, Python make migrations. No changes detected. आणि त्यानंतर आपण करणार मायग्रेट. मायग्रेट केल्यानंतर तुम्हाला डेटाबेस मध्ये हे चेंजेस दिसू लागतील. सो स्ट्रक्चर मध्ये जाऊयात आणि इथे सगळेच्या सगळे टेबल दिसतात. ठीक आहे. सो इथपर्यंत 100% कळाला असे सगळेजण असतील, पटपट टाईप करा. 100 100 100 खूप टिपिकल आहेत आणि इथे यावेळेस स्टेप्स पण आपण नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत. नेक्स्ट तुम्ही पेस्ट करून घ्या. ओके. ओके. समाधान. शिवराज, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? ओके, व्हेरी गुड. हा, नेक्स्ट इज ऍडमिन ऍक्सेस. तर आपल्याला ऍडमिन रन करायचं आहे. तर आपलं हे जे काही पेज आहे इथे आपण जस्ट ऑब्लिक करणार आणि ऍडमिन असं लिहिणार. ठीक आहे. जसं ऍडमिन लिहिलं, डेटाबेस क्रिएट आहे असं बघितल्यावर ऍडमिनिस्ट्रेशनची स्क्रीन ऑन झाली. काल इथे एरर दाखवत होता तो, कारण आपण ऍडमिन मायग्रेशन नव्हतं केलेलं. आज हे क्लिअर आहे. आता इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा कोणता, तर आपल्याला याच्यासाठी एक युजर क्रिएट करावा लागेल. आणि जँगो आपल्याला एक कमांड प्रोव्हाइड करतं ऍडमिन क्रिएशन साठी. कोणती कमांड? Python command manage by and then create, then super, then user. एक सुपर युजर आपण बनवणार आणि वन टाइम कमांड असेल ती इथे. युजर नेम लिव्ह ब्लँक टू यूज ASBSH. ASBSH काही अर्थ नाही त्याला. आपण इथे ऍडमिन टाकूयात. हा, मेन आहे ऍडमिन जस्ट. ओके. ईमेल ऍड्रेस विचारतोय, सो ईमेल ऍड्रेस टाकून द्या तुमचा. देन एक पासवर्ड विचारेल. येस, गुड इव्हनिंग. पासवर्ड एंटर करा. ओके. पुन्हा एकदा एंटर, पुन्हा पासवर्ड एंटर. तो इथे एक विचारतोय की मी खूप छोटा पासवर्ड टाकला. ठीक आहे, ASD आणि त्याच्या नियमानुसार पासवर्ड ऍटलिस्ट 8 अक्षरांचा पाहिजे आणि त्याच्यामध्ये कॅपिटल स्मॉल या सगळ्या गोष्टी पाहिजे. पण तो खूप कॉमन आहे. मग तो म्हणतोय तुम्हाला कंटिन्यू करायचं का, तर मी एकदा Y प्रेस करतोय, एंटर. ओके. ASD पासवर्डनेच कंटिन्यू केला. आता इथे येणार अँड ऍडमिन अँड ASD अँड लॉग इन. सो हे एक सुंदरपैकी ऍडमिनचं पॅनल आपल्याला मिळालं, ज्यामध्ये आपण युजर्स ऍड करू शकतो, युजर नेम ऍड करू शकतो. सो आय एम ऍडिंग ए युजर, लेट्स से गौरव. हॅपी प्रोग्रेस. अरे पासवर्ड आहे हा, ठीक आहे. आणि सेव्ह अँड ऍड अनदर किंवा सेव्ह अँड कंटिन्यू एडिटिंग किंवा सेव्ह. सो सेव्ह झाला. पासवर्ड साठीचा अल्गोरिदम आहे हा, मला त्याच्याशी काही घेणं नाही. बाकी पर्सनल इन्फॉर्मेशन युजरची टाकणं गरजेचं आहे. त्याचं फर्स्ट नेम, त्याचा लास्ट नेम, त्याचा ईमेल ऍड्रेस. ईमेल ऍड्रेसवर तो व्हेरीफाय सुद्धा होईल. परमिशन्स किती द्यायच्या आहेत, ऍक्टिव्ह, स्टाफ, सुपर युजर स्टेटस. सो एन नंबर ऑफ थिंग्स आहेत की ज्या तुम्ही इथून, अरे बाप खूपच जबरदस्त आहे. देन आफ्टर काही ग्रुप्सही आहेत जे तुम्ही ऍड करू शकता. त्या ग्रुपमध्ये मग हे युजर्स ऍड करायचे.
सो इथे हे ग्रुप्स आहेत आणि त्यांच्या परमिशन्स आहेत. ठीक आहे. सो हा एक डिफॉल्ट सर्व समावेशक, जिथे की क्रिएटिव्हिटी काही विशेष नाहीये. म्हणजे मोस्टली यांनी काही कंपन्यांचं, कॉर्पोरेट कंपन्यांचा अनालिसिस केलं आणि प्रत्येक कंपनीमध्ये एक ऍडमिन पॅनल असणार आहे. तर त्या ऍडमिन पॅनलमध्ये जे जे ऑप्शन असण्याची शक्यता आहे, जिथे की जास्त क्रिएटिव्हिटी नाही, जसं की ऍडमिन पॅनल म्हणलं की एक लॉग इन असणारच आहे आणि वर्ल्ड वाईड काही गोष्टी असतात की त्या लॉग इन मध्ये असाव्याच लागतात. लाईक वर्ल्ड वाईड लॉग इन मध्ये तुम्हाला एक लॉग इन आयडी एंटर करावा लागतो, त्यानंतर त्यासाठी एक पासवर्ड एंटर करावा लागतो. हा पासवर्ड एंटर करण्यासाठी अगोदर त्या लॉग इन आयडी पासवर्डचे युजर्स पण क्रिएट करावे लागतील. आपण एक सुपर युजर बनवला, नंतर तेच ऍडमिन बनवण्यासाठी तुम्हाला ऍडमिन पॅनल मध्ये ऑप्शन्स आहेत की जिथे तुम्ही युजर क्रिएट करत आहात. क्रिएट केल्यानंतर खूप सेफली ते डेटाबेस मध्ये सेव्ह होत आहे. तुम्ही जर इथे बघितलं ना, तुम्हाला तुमचा कुठेच पासवर्ड दिसणार नाही डेटाबेस मध्ये. तो पासवर्ड आहे परंतु तो तिथे नाही, पण कारण तो एन्क्रिप्टेड असणार आहे. सो युजर्स आपण चेक करूयात कुठे असू शकतो तिथले. आता ऑथेंटिकेटेड युजर्स. सो इथे तुम्हाला 2 युजर्स दिसतील. पासवर्ड इथे दिसेल बघा. कुणालाच कळणार नाही की हा काय पासवर्ड आहे म्हणून, कारण टोटल एन्क्रिप्टेड पासवर्ड आहे तो. ओके. आणि ह्या एन्क्रिप्शनचे एक विशिष्ट व्हर्जन्स असतात. जसं हे माझ्या मते SHA-256 मोस्टली अँड्रॉइडच्या किंवा मोस्टली कॉम्प्युटरमध्ये एन्क्रिप्शनसाठी वापरली जाणारी ही की आहे. ठीक आहे. आणि त्याने लास्ट लॉग इन कधी केलं ते आहे ऍडमिनचं ते युजर नेम आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, इफ एनी ईमेल आयडी असेल. ओके. सो इच अँड एव्हरीथिंग. ओके. सो युजर्स, ऍडमिन ऍक्सेस करण्यामध्ये कोणाला काही अडचण नसेल तर एकदा हँड रेस करा क्विकली. ओके. काही डाऊट्स असतील तर लगेच विचारून घेऊ शकता. ठीक आहे. आपण आता एक मॉडेल तयार करणार. जसं काल ठरलं होतं ना आपलं, मॉडेल इज अ डेफिनेशन ऑफ युअर डेटा. तर असं आपण एक मॉडेल बनवायच्या विचारात आहोत. आणि मॉडेलसाठी आपण जाणार जे आपण ऍप क्रिएट केलेलं आहे त्याच्या मॉडेल्स फोल्डरमध्ये. सो कंट्रोल-C करीत आहे, इथे जातो, ऍप क्रिएट केलेलं आपण क्विज नावाचं. या क्विज नावाच्या ऍपमध्ये मॉडेल्स मध्ये जाणार आणि इथे पेस्ट करणार ह्या काही गोष्टी. सो ह्या आपण थोडक्यात समजून घेऊ. सो इथे सगळ्यात सुरुवातीला एक क्लास बनवला क्वेश्चन्स नावाने. ठीक आहे. आणि वरती आपण एक मॉडेल ऑलरेडी इम्पोर्ट केलेलं आहे. ओके. जँगो डेटाबेस मधून त्यातला मॉडेल क्लास आपण यूज करणार आहोत. ओके. आणि मोस्टली म्हणजे 100% आम्ही सुद्धा आता यूज करतोय ते प्रीडिफाईंडच राहतात, म्हणजे असंच राहणार. खाली काही गोष्टी आपण प्रोव्हाइड केल्या, ज्यामध्ये पहिल्यांदा आपण लिहिलं क्वेश्चन अंडरस्कोर टेक्स्ट, म्हणजे क्वेश्चनचा टेक्स्ट इथून आपल्याला इनपुट घ्यायचा आहे युजर कडून. आणि देन आफ्टर इज इक्वल्स टू देऊन तुम्ही काही गोष्टी स्पेसिफाय केल्या, जे की आपलं मॉडेल डेटाबेसमध्ये ही फील्ड तयार करण्यासाठी यूज करेल. की एखाद्या क्वेश्चनचा टेक्स्ट जेव्हा इनपुट घेतला जाईल डेटाबेसमध्ये, कोणत्या प्रकारचा डेटा असू शकतो. तर आपण मॉडेल्स लिहिला, डॉट लिहिला आणि पुढे कॅर फील्ड म्हणजे कॅरेक्टर फील्ड, आणि त्याची मॅक्सिमम लेंथ स्पेसिफाय केली आपण, जी की 200 इतकी आहे. ठीक आहे. देन पब्लिशिंग डेट, मॉडेल्स, डेट टाइम फील्ड असणार आणि डेट पब्लिश्ड या नावाने तो डेटा बॅकएंडला स्टोअर करायच्या विचारात आहे. म्हणजे थोडक्यात ते त्याचं हेडिंग आहे. ठीक आहे. सो व्हेरी सिम्पल. सो पब्लिशिंग डेट आपल्याला थोडासा इश्यू क्रिएट करेल. सो फॉर दॅट आय एम डिलीटिंग दिस. आपण याला डिलीट करणार आहोत. ठीक आहे. सो याला सेव्ह करतो. तर आपण मॉडेलमध्ये ही डेफिनेशन ऍड केली. नेक्स्ट आपलं काम आहे का डेटाबेसमध्ये आपल्याला हे सगळी गोष्ट आणायची आहे. ओके. सो हाऊ.
आपल्याला नेक्स्ट टास्क असेल का सेटिंग्स मध्ये हे इम्पोर्ट करायचं आहे. वन सेक हा. ओके, सो आपण इथे जाणार, आपल्या ऍप्स मध्ये आपण जाऊयात. ऍप्स मध्ये आपल्याला एक क्लास ऑलरेडी रेडी झालेला दिसेल आणि त्याचं नाव बघा काय आहे, क्विज ऍप आहे. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा. सेटिंग्स मध्ये जायचं आपल्याला. मग इथे इन्स्टॉल्ड ऍप मध्ये कॉमा देऊन आपल्याला आपलं ऍप ऍड करायचं फॉर डेटाबेस पर्पज. इथे जेवढे मोस्टली तुम्ही ऍप्स दिलेले आहेत ना, त्याच्या रिलेटेड टेबल्स, त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी बॅकएंडला चेक केल्या जातील, क्रिएट केल्या जातील आणि अल्टर केल्या जातील. सो आपण इथे काय काय लिहिलं बघा. सपोज नावाचं फोल्डर आहे, त्यात ऍप्स नावाचं, ओके नाही असं काही, क्विज नावाचं फोल्डर आहे, त्यात ऍप्स नावाचं मॉड्यूल आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण क्विज ऍप करणार आहोत. पण आता एक छोटासा डाऊट आहे मला का तिथे स्पेलिंग कशी आहे. सो क्विज ऍप, क्यू इज कॅपिटल, येस बसा बसा, चालू आहे. सो वी आर ऍडिंग क्विज ऍप. ओके, सो वी हॅव ऍडेड दॅट. इथे खाली आपण पुन्हा एकदा मायग्रेट करणार, मेक मायग्रेशन्स. सो सम एरर्स आर देअर. Quiz config, my bad, it's not quiz app हा. ठीक आहे, आणि त्यानंतर करणार आपण मायग्रेट. बरं, मायग्रेट झाल्यावर पुन्हा एकदा डेटाबेस चेक करूयात आपण. डेटाबेसमध्ये आपल्याला दोन वेगवेगळे टेबल तयार झालेले दिसतील, ज्यामध्ये एक क्विज चॉईस असेल, ज्यात एक कॉलम असेल, एक कॉलम जो असेल चॉईस टेक्स्ट, पुढचा नाही सॉरी हा दुसरा आहे, हा दुसऱ्या मधला आहे क्विज क्वेश्चन, त्याच्यात एक कॉलम असेल क्वेश्चन टेक्स्ट. दुसरा एक कॉलम आपल्याला डिफॉल्ट मिळणाऱ्या आयडीचा, जो की प्रत्येक टेबलमध्ये असणारच आणि असायला पण पाहिजे. आणि क्विज चॉईसेस मध्ये आपण तीन गोष्टी इनपुट दिल्या, एक चॉईस टेक्स्ट, वोट्स आणि क्वेश्चनचा आयडी, की कुठला क्वेश्चन आहे तो. सो आपलं नेक्स्ट टास्क हे असेल की आपल्याला क्वेश्चन्स इथे ऍड करायचे आहेत. ओके, मग काय करणार आपण, तर क्वेश्चन ऍड करण्यासाठी आपल्याला जँगोने शेल प्रोव्हाइड केलेला असतो एक. ओके, इथे पायथॉन मॅनेज डॉट पाय शेल. सो तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे तुमच्या कॉम्प्युटरवर करून पहा, पण असं कोणी करत नाही मोस्टली. हा, इथे शेल ऑन होतो, या शेल मध्ये सगळ्या गोष्टी कमांड देऊन देऊन तुम्हाला करायच्या असतात, परंतु हे एवढं खास नाहीये. म्हणजे तुम्ही चेक करा, इट इज वेल अँड गुड. एक एक कमांड बघा, एक एक कमांड त्याच्यामधून ऍड करा. आणि इथे जसं क्वेश्चन एक 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 करून दाखवतो मी तुम्हाला पटपट पट. हा, सो कॉपी करतो, पेस्ट करतो. सो पहिल्यांदा मी इम्पोर्ट केला, फ्रॉम क्विज डॉट मॉडेल्स इम्पोर्ट केलेल्या आहेत काही गोष्टी. त्यानंतर इथे क्वेश्चन डॉट ऑल ते पेस्ट करतो. इथे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या, झूम करू ना. सध्या तुम्हाला कीबोर्ड इंटरप्ट आणि काहीच दाखवलं नाही, कारण काही नाही पण आहे तिथे. ठीक आहे, नथिंग इज देअर. सो आपण एक क्वेश्चन तिथे ऍड करणार आहोत. Q इज इक्वल्स टू क्वेश्चन अंडरकोर टेक्स्ट आणि व्हॉट्स न्यू असं आपण एंटर केला. इथे एंटर करणार आता. त्यानंतर करणार आपण क्यू डॉट सेव्ह.
Queue is not defined. Why? अरे यार, आपण क्वेश्चन्स नावाने बनवलंच नव्हतं मॉडेल, आहे ना. आपलं मॉडेलच अलग होतं. आपलं मॉडेल बरोबर होतं. आपलं मॉडेल बरं ठीक आहे. तुम्ही तिथे जसे दिलेत ना तसे सगळ्या नावाने करून बघा ते. आणि मी तुम्हाला एक दुसरी मेथड सांगतो. ती मेथड मला पण छानपैकी आवडते. दॅट मेथड इज हिअर. वन सेक. तुम्हाला जायचंय ऍडमिन पाय मध्ये. ओके. आणि इथे आपण इम्पोर्ट करणार ते मॉडेल क्वेश्चन्स नावाचं. ओके. नाव हिअर वी आर रिफ्रेशिंग. ओके. इथे रिफ्रेश केल्या केल्या तुम्हाला क्वेश्चन्स असा दिसायला लागेल की जस्ट आपण रजिस्टर केलं आणि ते क्वेश्चन ऍड झाला. सो ऍड वर क्लिक करा आणि तुम्हाला क्वेश्चनचा टेक्स्ट एंटर करायचा. व्हॉट्स द नेक्स्ट. सेव्ह. आणि तो क्वेश्चन ऍड झाला डेटाबेस मध्ये. तुम्हाला तो दिसायलाही लागेल. ब्राउज वर क्लिक करा आणि इथे व्हॉट्स द नेक्स्ट. सो शेल पेक्षा हे खूप सोपं आहे. सिम्पली तुम्ही फक्त ऍडमिनला सांगत आहात की आमचा जो तो डेटाबेसचा एक मॉडेल आहे क्वेश्चन नावाचा, तो इम्पोर्ट करून ऍडमिनच्या साईट मध्ये रजिस्टर करा. तो हे इथं सिम्पली त्यांनी बनवून दिलेले प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स आणि फंक्शन्स आहेत. सो काय काय आहे ते एकदा बघा. सो व्हेरी फर्स्ट ऍडमिन पॅनल मध्ये आलो, कारण आपल्याला ऍडमिन पॅनल मध्ये अल्टरेशन करायचं आहे. ऍडमिन पॅनल मध्ये आपण आपला जो क्वेश्चन क्लास होता तो इम्पोर्ट करून घेतला. इथे ऍडमिनच्या साईटवर रजिस्टर करायचा आहे. आणि काय रजिस्टर करायचं, तो क्वेश्चन मॉडेल. ओके. सेम आपल्याला दुसरा एक मॉडेल पण करायचा आहे, तर तो पण आपण एकदा चेक करूयात. मॉडेल्स मध्ये जाऊ. या मॉडेलचं नाव आहे चॉईस. ठीक आहे. आणि इथे आपण लिहिणार ऍडमिन मध्ये क्वेश्चन देऊन कॉमा, त्यानंतर आपण लिहिणार चॉईस. इथे खाली ऍडमिन साईट रजिस्टर आणि इथे फक्त लिहितो चॉईस. एवढंच लिहायचं आहे आणि तुम्हाला इथे रेडी भेटेल. सो यू विल गेट दॅट. इथे फक्त रिफ्रेश करा. इथे चॉईसेस दिसतील. ऍड करा की लगेच तुम्हाला चॉईसेस ऍड होतील. ओके. सो क्वेश्चन ऑब्जेक्ट 1, चॉईस टेक्स्ट 1, वोट्स अजून काहीच नाही. सेव्ह अँड ऍड अनदर. पुन्हा एकदा अशा पद्धतीने चॉईस टेक्स्ट 2, वोट्स इतके, अँड देन वी आर सेव्हिंग इट. ओके. सो चॉईसेस सध्या आपल्याकडे 2 आहेत, क्वेश्चन्स 2 आहेत. पण बघा, बरं ठीक आहे, चालतं है ना. आज एक काम करू आपण. बरं इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? हॅलो, मला थोडस रिप्लाय द्या बरं क्विकली. येस सर. अडचण आहे? डायरेक्ट येस सर. ठीक आहे, चालतंय. एक काम करा, आज तुम्ही पुन्हा एकदा या थर्ड स्टेप पर्यंत करा. डेटाबेस कॉन्फिगर करा, एक सुपर युजर क्रिएट करा. आणि जे नवीन मॉडेल्स आपण बनवणार ना, तर उद्या आपण मनाने बनवूयात आणि मनाने ते रजिस्टर करूयात. ओके. सो अप टू दिस करा लवकर सगळ्यांनी. हो सर, समजलं, बट सगळे रेकॉर्डिंग जरा लवकरात लवकर पाठवा. हो जरूर जरूर. रेकॉर्डिंग आजचं आणि पण सर ते अपलोड झालं. पीपीटी सेंड करणार होते सर तुम्ही. हो हो हो. हॅलो. पीपीटी नाही रे, मी नोट्स बनवतोय. नोट्स हा, ती बनवतोय, लिस्ट क्वालिटी पर्यंतच नोट्स का आहेत. सर ते तुमच्या नोट्स मध्ये?
हो हो पीपीटीचा इच अँड एव्हरी मटेरियल त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक ओके आहे. सर. सो भेटून जाईल ते. सो चालेल है ना. सो काही डाऊट्स असतील कोणाला ओके सर. क्विकली एक शॉर्टकट तुम्हाला विचारा, आपण पटकन डिस्कस करू की थोडक्यात यार हा होऊ शकतं असं विचारा पटकन. ओके. सो ठीक आहे चालेल मी ते थांबतो. हा काय म्हणणार सर रेकॉर्डिंग कधी मिळेल? रेकॉर्डिंग युट्यूबवर अरे युट्यूबवर दररोज अपलोड होते आहे. मी तुम्हाला युट्यूबचं चॅनल पुन्हा एकदा पाठवतो. हा हो चालेल. उद्या मोस्ट प्रोबॅबली ना सुट्टीच राहील. म्हणजे तेच प्रॅक्टिस प्रॅक्टिस करा तुम्ही आल्यावर. हा हॅलो आपल्या बॅचला आहे ना मोस्ट प्रोबॅबली उद्या सुट्टी राहण्याचे चान्सेस आहेत. पण मी तुम्हाला पण कन्फर्म मेसेज पाठवेल. हा जर थोडासा टाइम झाला मॅनेज तर आपण ह्या वेळेत बॅच घेऊ. जर काही अडचण असेल तर सांगेल मी. याच्यावर माझं अकाउंट लॉग इन नाहीये. 01चं नाही का? नाही का? बरं ठीक आहे. काय झालं? बसणार आहे. गेले का पोरं सगळे? कोण कोण गेलं? बरं ठीक आहे ना. ही जरा प्रॅक्टिस तर झालीच ना. उद्या घेऊ आपण जावा स्क्रिप्टचं एक लेक्चर. हा चालतंय. ओके. अरे भैया तू तुझ्याकडे आधीचे युट्यूबचे लेक्चर्स असतील ना तू फक्त जा आणि त्या चॅनलवर चेक कर. हा तिथेच आपण सगळे अपलोड करतोय सध्या. सो तुमच्या बॅच पुरते आहेत ते. जस्ट एन्जॉय इट. शेअर बिअर करू नका किंवा केले तरी चालेल. ओके. नंतर आपण त्याला क्वालिटीमध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके. सो चलेगा. आई एम स्टॉपिंग दिस. हा